सर्वत्र श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला दिसत असेल मी सकाळीच प्रवासाला निघालेली होती. तर तब्बल 12 वर्षांनी हा योग जुळून आलेला होता. तर खूप छान असा हा आजचा व्हिडिओ होता, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा अशा पद्धतीने ते स्वागत करत होते. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचं स्वागत अशा पद्धतीने वाजत गाजत आणि दिवा लावून केले जात होते. आमचं B.Ed 2011-12 या साली झालेलं होतं, शैक्षणिक वर्ष. त्यानंतर कुणीच फ्रेंड्स कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. तर ही होती त्या हॉटेलची एंट्रन्स आणि मेन हॉल जो होता तो एंट्री केल्यानंतर तो तुम्हाला मी दाखवलेला आहे. ते 30 लोक होतो. अशा पद्धतीने माझ्या फक्त 2च मैत्रिणी कॉन्टॅक्टमध्ये होत्या, एक व्हॉट्सअपला आणि एक फेसबुकला. त्यानंतर कुणाशीच कॉन्टॅक्ट नव्हता. तर मग फेसबुक फ्रेंडनेच मला ग्रुपमध्ये ॲड केलं आणि मला तर त्यावेळी खूपच आनंद झाला की चला आपल्याला आपला कॉलेज लाईफ एन्जॉय करायला मिळणार आहे. किंवा तर अशा पद्धतीने नाचत गात त्यांनी आम्हाला आत आणलं वाजत गाजत. मग थोडासा डान्स केला 5-10 मिनटं. त्यानंतर मग गप्पा गोष्टी झाल्या, इंट्रोडक्शन झालं आणि मग त्यानंतर ऑब्व्हियसली उशीर खूप झालेला होता, 3 वाजून गेलेले होते ऑलरेडी. मग आम्ही जेवण करण्यासाठी निघालो. डायनिंग हॉल जमनघर राजस्थानी भाषेत असा होता हा आजूबाजूचा सगळा परिसर. खूप छान मोठा मोकळा परिसर आहे आणि हा होता जेवणाचा हॉल, डायनिंग हॉल, जेच की त्यांच्या भाषेत जमनघर असं त्यांनी तिथे लिहिलेलं होतं. तर अशा पद्धतीने छान अशी भारतीय बैठक व्यवस्था होती, मांडी घालून मस्त. आणि ताटात डाल बाटी त्यांचं एक मस्त फेमस असं मेनू. त्यानंतर एक पनीरची भाजी होती, गुलाबजाम होते, थोडासा रवा होता, कढी होती, मठ्ठा होता. अशा पद्धतीने जेवण होतं. आणि मग त्यानंतर तिथे शो होते, पपेट शो, नंतर हा मॅजिक शो. मॅजिकल शोवाल्याने आधीच क्लिअर केलं होतं की हा मॅजिक शो नाही आहे, ही हातचालाखी आहे. मी जर मॅजिक केलं असतं तर मग 10 रुपयाचे 1000 आणि 1000 कसे बनले असते ते मी इथे बसलोच नसतो, असं त्याचं म्हणणं होतं. आणि ते अगदी बरोबरच होतं. तर अशा पद्धतीने त्याने आधीच क्लिअर केलं होतं की ही हातचालाखी आहे. आणि बघू शकताय तर तो शो आम्ही एन्जॉय केला. ते पोटा पाण्यासाठी करतात ॲक्च्युली. तो त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. तर मग ते सांगत होता आणि त्याने ती जादू करून दाखवली किंवा हातचालाखी तो करून दाखवत होता. 1 कॉईनचे 2 कॉईन कसे होणार, अशा पद्धतीने त्यांचा तो शो चाललेला होता. इसका देखो 2 बनेगा, देखो बोलो सर एक ही है ना, डबल तो नहीं है. देखो सर 2 सिक्का कैसे होता है, अंगूठे में भी नहीं है मैडम, अभी सिक्का देखो एक ही है, बोलो सर एक ही है ना. देखो मैडम इस सिक्के पे फूंक लगाते हैं, सिक्के पे थोड़ी सी मटी लगा देते हैं और बीच में से तोड़कर 2 बना देते हैं. देखो सर जादू से 1 का 2 नहीं होता. अगर सर जादू से 1 का 2 होता तो मैं बस्ता भर के नहीं बैठता है. देखो सर दोनों सिक्के हैं, दोनों बघा. तर मग त्याने सांगितलं की शिक्के 1चे 2 झाले असते तर मी ते बसलो नसतं. आता हा शो खूप मस्त वाटला. 1चे 2 पक्षी कसे केले त्याने ते आम्हाला कळलंच नाही, खरंच ती जादूच वाटली आहे.
तर अशा पद्धतीने तो छान हातचालाकी करत होता. आणि ते शिकलेले असतात, त्या पद्धतीने ते करत असतात. तर अशा पद्धतीने हे एक कबुतराचे त्याने 2 बनवले आणि ते आम्ही एन्जॉय करत होतो. मस्त वाटलं सगळे मित्रमैत्रिणी एकत्र भेटल्यावर. दिवस कुठे गेला कळालाच नाही. ॲक्च्युली आम्हाला वेळ कमी पडला. सर यहाँ से सर ये कबूतर गायब होगा. देखो 1 और 2, लेकिन सर जी बोलो सर जी, एक करके उड़ाऊं के जोड़ी बना के संग संग उड़ा दूं मैडम? जोड़ी बनाओ यार, जोड़ी बनाओ. चलो हमारे एक आदमी बिना जोड़ी चलो जोड़ी बना के उड़ा. एक और लाओ. हट, ये पकड़ लिया. छोड़ दूं सर? खुश बन गई सर जोड़ी. बोलो दिखा दो. दिखा दो. एक करके दिखाऊं के दोनों दोनों दिखाओ. लो देखो यहाँ मेरे सरकार साईं बाबा. हट, जादू नहीं है सर, ये तो मेरी हाथ की सफाई है. ये क्या गलत. देख यहाँ साईं बाबा, हटा पर्दा दिखा जलवा और जोड़ा बन के तैयार. बघा इथेही त्याने सांगितलं की जादू नाही आहे, तरी माझी हातचालाकी आहे. त्यानंतर हा होता पपेट शो. हा शोही खूप छान होता. आमच्यासोबत जे मित्र होते त्यांनी छान असं अरेंजमेंट केलेली होती आणि मस्त असं ते अरेंज केलेलं होतं गेट टुगेदर. तर खरंच गेट टुगेदर का केलं पाहिजे आणि कसं काय करायचं ते सगळं तिथे अनुभवल्यावरच कळतं. म्हणून मी खास गेले होते. तर मला खूप छान अनुभव आला, रिफ्रेश वाटतं आणि मित्रमैत्रिणी भेटले तर परत छानच वाटतं. आणि हो, इंट्रोडक्शनमध्ये एक पार्ट होता लग्नानंतरचं नाव, लग्नाआधीचं नाव आणि किती मुलं वगैरे झाले, कोण काय करतं आहे, जॉब करतं आहे की नाही, असं सगळं इंट्रोडक्शन होतं. त्यातही खूप मजा आली. पपेट शो, मॅजिशियन शो बघितल्यानंतर इथे होतं हे उंटावर राईड करायची होती. त्यानंतर पुन्हा गाडी होती, त्याच्यातही बसायचं होतं. ते आम्ही सगळं एन्जॉय केलं. त्यानंतर मग आमच्या मित्रांनी काही हे गेम्स अरेंज केलेले होते. 1 मिनिटात किती बलून्स फुगवायचे. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे गेम्स पण अरेंज केलेले होते. त्यातही आम्ही खूप एन्जॉय केला. मस्त वाटलं की आता कोण सध्या कुठे आहे, कोण काय करतं आहे, लग्न झालं आहे, कोणाला किती मुलं, कोणाची मुलं केवढी आहेत, असे सगळं आम्हाला तिकडे गेल्यावर कळलं. हे असे गेम होते, स्ट्रॉ लावायच्या होत्या. एका मिनिटात किती लावल्या जातात असा हा एक गेम होता. छान होते, इंटरेस्टिंग होते सगळे गेम. मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं. जेवणही छान होतं तिथलं. आणि हे आहे औरंगाबादला दौलताबाद टी पॉईंट जवळ टिनू दी राणी म्हणून हॉटेल आहे, रिसॉर्टही म्हणू शकतो. राहण्या खाण्याची सगळी सोय तिथे आहे. तर अशा पद्धतीने राजस्थानी थीम आहे ती हॉटेलची ॲक्च्युली. तर छान होतं. याआधीही मी एक वेळा गेलेली आहे इथे. हा दुसरा माझा हे होता, सेकंड टाइम मी गेलेली होती तिकडे. तर अशा पद्धतीने बघू शकता आमचा हा गेम चाललेला होता. स्ट्रॉ लावायच्या होत्या. त्यानंतर मग अजून हे गेम्स एन्जॉय केले. अशा पद्धतीने आमचा दिवस कुठे गेला आम्हालाही कळलं नाही. मस्त वाटत होतं, छान दिवस गेला. अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा. कमेंट करत राहा आणि भेटूया आपण पुढच्याच व्हिडिओत. तोपर्यंत बाय.